शेतकरी मित्रांनो, तुम्हाला नुकसान भरपाई मंजूर केली ती पण अद्याप तुमच्या खात्यावर पाहायला म्हणजे की तुम्हाला जमा नाही झाली, तर ती संपूर्ण माहिती तुम्हाला सांगत आहे. शेतकरी मित्रांनो, नुकसान भरपाई बऱ्याचशा शेतकऱ्यांना मंजूर झाली. राज्यातील 22 जिल्ह्यांमध्ये नुकसान भरपाई मंजूर झाली व त्या नुकसान भरपाईद्वारे तुम्हाला 13,600 रुपये असे अनुदान म्हणजे की नुकसान भरपाई मिळणार होती. तर त्या नुकसान भरपाईचं काय झालं नेमकं समजा डिटेलमध्ये माहिती पाहणार आहोत. पण त्या आणि नवीन असाल तर चॅनल एकदा सबस्क्राईब करा व लाईक करा. शेतकरी मित्रांनो, तुम्हाला माहीत आहे की जेव्हापासून विधानसभेची निवडणूक व आचारसंहिता लागली होती, तेव्हापासून लाडकी बहीण असो किंवा PM किसान असो, बऱ्याचशा योजना ह्या खूपच थकीत राहिल्या होत्या व कोणत्याच योजनेचे पैसे लाडक्या बहिणींना किंवा शेतकऱ्यांना मिळत नव्हते. तर शेतकरी मित्रांनो, आता ही नुकसान भरपाई शेतकऱ्यांना कधी मिळणार आहे, हा खूप मोठा प्रश्न आहे. तर का मिळणार नाही, मिळाली नाही अद्यापर्यंत? तर शेतकरी मित्रांनो, जे काही राज्यात बोगस पीक विम्याचे प्रकरण गाजलेले आहे, त्या प्रकरणामुळे नुकसान भरपाई ही स्थगित ठेवलेली आहे. शेतकरी मित्रांनो, राज्याचे नवे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे साहेब यांच्याद्वारे स्पष्ट सांगण्यात आलेलं आहे की जे काही बोगस पीक विमा आहे किंवा वैयक्तिक क्लेम आहे, समजा क्लेमची जाच पडताळ चालू आहे. प्रत्येक क्लेमची योग्य ते जाच पडताळ करण्यात येणार. ते खरंच शेतकऱ्याचे क्लेम आहेत का फर्जी कंपन्याचे क्लेम आहेत, त्याद्वारे शेतकऱ्यांचे खरंच नुकसान झालेले आहे का, हे संपूर्ण डबल शेतकऱ्यांनी पीक पाहणी केलेली आहे का, पीक नोंदणी केली आहे का, संपूर्ण डिटेलमध्ये कागदपत्र आपले डॉक्युमेंट्स चेक करणार आहेत. त्यानंतर जे शेतकरी या पीक विम्यासाठी असो पात्र राहणार, त्यांना आता DBTद्वारे पैसे पाठवण्याची तयारी करायली आहे महाराष्ट्र सरकार. तर त्याच पार्श्वभूमीवर नुकसान भरपाई बऱ्याचशा शेतकऱ्यांना मिळालेली आहे. आता मिळत बी आहे, चालू आहे. त्या ज्या शेतकऱ्यांना मिळाले त्यांना लवकरात लवकर 13,500 आपले 13,600 रुपये हेक्टरी पैसे शेतकऱ्यांपर्यंत पोहोचणार आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी चिंतित व्हायची गरज नाही. कारण की शेतकरी मित्रांनो, सध्या पीक विम्याचे खूप मोठा घोटाळा झाल्यामुळे ते समदे लक्ष पीक विम्याकडे आहे. त्यामुळे नुकसान भरपाईचे वितरण थोडे कमी ढिमावले आहे. तर शेतकऱ्या मित्रांनो, लवकरात लवकर तुमची जी काही नुकसान भरपाई आहे, जे तुमचे खरंच नुकसान झाले असते त्यांना आपले सरकारी अधिकाऱ्याच्या खरंच निदर्शनात आले की शेतकऱ्याचे खरंच नुकसान झाले आहे, या शेतकऱ्याचे यांना नुकसान भरपाई द्यावी लागते, तर तुम्हाला मिळणार आहे. पण जर तुमचे नुकसान झाले नसेल आणि तुमची आशा असेल नुकसान भरपाई, तर त्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळू शकणार नाही. कारण की सरकार आता खूपच जात प्रचार करीत आहे व त्यात नंतर निर्णय घेत आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारची जी काही नुकसान भरपाई आहे तुम्हाला लवकरात लवकर मिळून जाईल. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.